श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणुसकी ही घरातील तिजोरी आहे. गोड शब्द हे आपल्या घरातील धन दौलत आहे. शांतता ही आपल्या घरातली लक्ष्मी आहे. आत्मविश्वास हे घरातील देवस्थान आहे. दुजाभाव विसरणं हे घरातील तेजस्वी समय आहे. श्रोते हो, पैसा हा आपल्या घराचा पाहुणा असतो, तर गर्विष्ठपणा घराचा वैरी आहे. अहंकार हा घराचा सर्वनाश आहे. आतिथ्य हे घराचं वैभव आहे, तर नम्रता ही आपल्या घराची प्रतिष्ठा असते. श्रोते हो, व्यवस्था ही घराची शोभा आहे, तर समाधान हे घराचं सुख असतं. सदाचार हा घराचा सुगंध आहे, तर चारित्र्य संपन्नता ही घराची कीर्ती आहे. तर श्रोते हो, प्रभूचा वास अशाच घरात नेहमी होत असतोय. कर्ज होईल असा खर्च कधी करायचा नाही. पाप होईल अशी कमाई कधी करायची नाही. दुःख होईल असंही कधी बोलायचं नाही. चिंता होईल असंही जीवन जगायचं नाही. आणि रोग होईल इतकंही खायचं नाही. श्रोते हो, जीवनाच्या प्रवासात इतकं जगा की आपलं आयुष्य कमी पडेल. इतकं हसा की आनंद सुद्धा कमी पडेल. जर आपल्याला काही मिळालं तर तो आपल्या नशिबाचा खेळ असतो. पण श्रोते हो, प्रयत्न इतकं करायचं की ते परमेश्वराला देणं हे भागच पडेल. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. चुकीच्या माणसात स्वतःला गुंतवलं की मिळणारं बदनामीचं व्याज हे तुमच्या प्रतिष्ठेची मुद्दल सुद्धा हिसकावून घेतं आणि 4 लोकांमध्ये इज्जतीचं खातं सुद्धा बंद करून टाकतं. आपल्याकडं कोणाचं लक्ष नाही, तर हीच वेळ असते स्वतःकडे लक्ष देण्याची. हसत राहिलात तर सर्व जग तुमच्या सोबत असतं, नाही तर डोळ्यातील अश्रूंना सुद्धा डोळ्यात जागा मिळत नसते. भरोसा स्टिकर सारखा असतो, परत पहिल्यासारखा नाही चिकटत. आपलं कोणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय. आयुष्यानं दिलेल्या सुखदुःखाची बेरीज ही कधी समान नसते. कणभर सुख हे मनभर दुःखापेक्षा कायम सरस ठरतं. चांगल्या वागणुकीचं आर्थिक मूल्य नसलं तरी चांगल्या वागणुकीत कोट्यावधींची मनं जिंकण्याची शक्ती असते. एकांतात माणूस स्वतःबद्दल खूप विचार करतो. विचार पॉझिटिव्ह ठेवा, आपोआप चांगल्या गोष्टी घडत जातील. आयुष्यात ध्येय विसरू नका आणि त्या ध्येयासाठी धडपडत असताना आपली माणसंही जोडून ठेवा. कारण प्रवास जसा महत्वाचा असतो, तशीच त्या प्रवासातील सोबत सुद्धा महत्वाची असते. स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस हा स्वतःच एक खणखणीत नाणं असतो. आयुष्यात आपला वेळ अशा लोकांसाठी खर्च करावा ज्यांच्या आपुलकीच्या खात्यात आपल्यासाठी वेळ शिल्लक असेल. स्त्रीला सौंदर्याचा लाभ होणं तिच्या अस्तित्वासाठी श्वासा इतकं आवश्यक असतं. शांत मन आणि सकारात्मक विचार म्हणजेच आनंदी जीवन. यश असो किंवा अपयश, कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते. यश टिकवून ठेवावं लागतं आणि यश मिळवायचं असेल तर प्रत्येक अपयशानंतर पुन्हा नव्यानं प्रयत्न करायचा असतात. आयुष्यात काही गोष्टी विसराव्याच लागतात, मग त्यात आपला कितीही जीव अडकला असला तरी.
त्या करण्यासाठी प्रथम भरपूर कमवावं लागतं आणि त्यापेक्षा उच्च महान टप्पा म्हणजे वैभवातली शून्यता समजावी लागते. हे हवं आणि ते हवं, खरं काय हवं ते जिंदगी संपली तरी कळत नाही. केव्हा केव्हा काय हवं ते कळतं, पण ते कधीच मिळणार नाही हे पण समजतं. न संपणारे क्षण आपली सहनशक्ती खाऊन टाकतात. उद्रेक निसर्गाचा असो किंवा मनाचा झाला की नुकसान होतच. वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुरावा यांची गरज भासत नाही. तारुण्याच्या लोभात बालपण निघून जातं आणि यशस्वी होण्याच्या लोभात तारुण्य जातं. प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाते आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि कोणी मनात शिरलं की प्रेम होतं. जगातील सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ते म्हणजे कुटुंब आणि त्यासोबत असलेलं प्रेम. आयुष्यात पुन्हा पुन्हा कोणी येत नसतं, त्यामुळं समोरच्याची कदर करायला शिका. परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो, सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो. फुले कचरा होत नाहीत तर निर्माल्य होतात. धूप राख होत नाही, भस्म होते. निरांजन नंदादीप होतो. दूध दही पंचामृती तीर्थ होतं. प्रवासी यात्रेकरू होतो आणि शिव शिव होतो. म्हणूनच देवाची या द्वारी बसावे क्षणभरी. जोपर्यंत माणसाला आपल्याच लोकांकडून धोका मिळत नाही तोपर्यंत तो नात्यांचा भोळा बाबडा खेळ खेळत राहतो. पण एकदा का आपलेच विश्वासघात करायला लागतात तेव्हा त्याला कळतं की नाती नाही तर आपणच चुकलो होतो. अंत आणि एकांत यापैकी माणूस एकांताला जास्त घाबरतो. तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका, नाहीतर नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम होतो. एखादं औषध मनाला भूल देणारही असायला हवं, कारण काही गोष्टींचा शरीरापेक्षा मनाला जास्त त्रास होतो. जे खरंच आपले असतात त्यांच्या आपुलकीमध्ये कधीच परकेपणा दिसून येत नसतो. नातं सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं, जिथं हक्कानं सुख आणि दुःख वाटता यावं. कोणाच्या सांगण्यानं तुटणारं नसावं, विश्वासानं भरलेलं असावं. संकटकाळी धावून येणारं असावं, आनंदाच्या वेळी जळणारं नसावं. शुभ प्रसंगी ते शोभा वाढवणारं असावं आणि जीवाला जीव लावणारं असावं. संयमी भूमिका कोणत्याही परिस्थितीमधून मार्ग काढू शकते. बायकोकडं घरकाम करणारी बाई म्हणून नाही तर आयुष्याचा उत्तम जोडीदार म्हणून बघावं, कारण घरकाम तर मोलकरीण सुद्धा करत असते. प्रत्येक सौख्याची किंमत त्याच्या मूल्यमापना इतकी असते. काहीही फुकट नसतं आणि कोणताही सौदा स्वस्तात होत नसतो. काही गोष्टींची किंमत अगोदर मोजावी लागते तर काहींची नंतर. सहन केल्या जाणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते, सापडत नाहीत ते शब्द. उद्या करू नंतर बघू हा विचार कधीच आपल्याला यशस्वी होऊ देणार नाही. त्यामुळे जे काही करायचंय ते आज आत्ताच करा.